मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड न्याय आरक्षण जाहीर, तब्बल 114 वॉर्ड फक्त महिलांसाठी राखीव, दिग्गज नगरसेवकांना बसला धक्का। मुंबई महानगरपालिकेचं वॉर्ड न्याय आरक्षण जाहीर, दिग्गज नगरसेवकांना धक्का। रवी राजा, माजी महापौर स्नेहल आंबेकरांचे प्रभाग झाले आरक्षित। बिहारमध्ये एनडीए सुसाट, महागठबंधनची पिछेहाट, पोल ऑफ पोलचा अंदाज, विरोधकांना जबरादे धक्का। दिल्ली स्फोटातील कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, बदरपूर टोलनाक्याजवळील सीसीटीव्ही स्फोटात वापरलेली I-20 कार समोर। दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश। दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमरचा मृत्यू, सूत्रांची माहिती। सोमवारी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात 12 जणांचा मृत्यू। दिल्ली पोलिसांकडून शाहीनच्या घरच्यांची चौकशी, डॉक्टर शाहीन जयेशच्या महिला विंगची प्रमुख। दिल्ली स्फोटानंतर राष्ट्रपतींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन, दिल्ली स्फोटासंदर्भात माहिती घेतली। दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहच्या लोअर दिर येथील घरावर गोळीबार, घराचं मोठं नुकसान। नसीम सध्या पाकिस्तान संघासोबत। स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी। दिल्ली स्फोटानंतर शनी शिंगणापूरमध्ये हाय अलर्ट, वाहनांसह भाविकांची कसून तपासणी सुरू। स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढणार, कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार, सुनील तटकरे यांची माहिती। आगामी निवडणुकीसाठी बावनकुळेंवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे निवडणूक प्रमुख। सत्तेसाठी 3 साप एकत्र, मदत न मिळाल्यानं शेतकरी हताश, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटींचा निधी, मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती मागणी। नीताटी हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी सुरेंद्र कोली दोषमुक्त, सुप्रीम कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द, सुरेंद्र कोलीला त्वरित सोडण्याचे कोर्टाचे आदेश। खंडणी प्रकरणी निलेश गायवळ टोळीवर तिसरा मकोका, भाऊ सचिन गायवळ याच्यावरही मकोका। माहीमच्या खाडीत ट्रान्सजेंडर तरुणाची आत्महत्या, ट्रान्सजेंडर तरुणाला वाचवणारा तरुणाचाही मृत्यू, मोबाईलमधील फोटो आणि मेसेजवरून झाला वाद।